मी शिवाजी शहाजी भोसले, या भूमीचा चक्रवर्ती सम्राट. आम्हाला या भूमीत विलीन होऊन आज 400 वर्षे झाली. तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर तुम्हाला 400 वर्षे मागे जाऊन आमच्यापर्यंत काय यावे लागते? तो आदर्श तुमच्यात नाहीच का? कसा असेल? तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात. म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो, लढलो, घडलो आणि काल अखेर तुमच्या राज्यात पडलो. कीव येते मला तुमच्या फुटकळ विचारांची. आणि खबरदार, याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही, दिल्लीचं तख्त राखणारं स्वराज्य आहे आमचं. हुजरेगिरी करणारं नाही, राज्याला दिशा देणारं स्वराज्य आहे आमचं. क्षुल्लक स्वार्थासाठी राज्याला विकणारं नाही, बळीराजाला सोन्याचा नांगर देणारं स्वराज्य आहे आमचं. त्याला फाशीचा दोर देणारं नाही, सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणारं स्वराज्य आहे आमचं. त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणारं नाही. अरे 18 पगड जाती जमातींना व 12 बलुतेदार व सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालणारं असं स्वराज्य आहे आमचं. 400 वर्षे आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आहे आमचं. त्यांचं संवर्धन तर सोडाच, तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले नाहीत. स्त्रीला मान देणारं स्वराज्य आहे आमचं, तिचा पदर खेचणारं नाही. आणि ज्याने ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही. चामडी सोलून देहाचा चौरंग केला, त्याचं तुम्ही काय केलं? बोला. इतकं थंड रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही. हेच करायचंय तर आमचं नाव लावणं बंद करा, ते बॅनर, ते झेंडे फाडून टाका आणि मरा स्वतःच्या कर्मानं. हे राज्य आमचं आहे, आमचं. त्याला स्वतःच्या बापाची जहागीर समजाल तर खबरदार. तिथे पडलो तरी इथे जिवंत आहोत आम्ही, आमच्या विचारांनी. आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे, त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.